फायनली आपला सी-ई-टी सेलचा सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट आहे पी-सी-एम ग्रुपचा. तो सी-ई-टी सेलने रिलीज केलेला आहे. मग आता लक्षात ठेवा, जो मागचाच ट्रेंड आहे ना, तो रिपीट झाला आहे. काय तर ज्यांना 60 किंवा त्याच्यापेक्षा कमी मार्क्स होते त्यांना अनएक्सपेक्टेड पर्सेंटेज आले, बाकी मुलांना बऱ्यापैकी पर्सेंटेज आहेत. मग आता दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे काय, जे मार्क्स आहेत ते ॲक्सेप्ट करून पुढं कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये उतरणं, आणि दुसरं आहे ते म्हणजे काय, मार्क्स इतके होते, पर्सेंटेज इतकं कमी आलं वगैरे वगैरे, सी-ई-टी सेलला तिकीट रेज केलं, या गोष्टींनी बाळांनो सी-ई-टी सेलचे काहीही डिसिजन चेंज होणार नाही किंवा त्यांच्यावरती फरकसुद्धा पडणार नाही. हे गेल्या तर 5 ते 6 वर्ष या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ऑब्झर्व करतोय. कित्येक मुलांना अनएक्सपेक्टेड पर्सेंटाईल येतं, ती मुलं लिटरली सी-ई-टी सेलच्या चक्रा मारतात, परंतु तरीसुद्धा सी-ई-टी सेल काहीच ॲक्शन घेत नाही. त्यामुळे जो रिझल्ट आला आहे तो पहिल्यांदा ॲक्सेप्ट करा. मला माहिती आहे, कारण का मी सुद्धा आता कित्येक पेरेंट्सशी, मुलांशी ज्यावेळी बोलतो, 32 पर्सेंटाईल, 40 पर्सेंटाईल, 52 पर्सेंटाईल, त्यावेळी आम्हाला सुद्धा वाईट वाटतं की अरे बापरे, आता इतक्या कमी पर्सेंटाईलला कसं काय कॉलेजेस मिळायचे. कारण का कसं असतं, मुलांनी बऱ्यापैकी अभ्यास केलेला असतो. आता विशेष करून मला तरी आश्चर्य वाटतं की जे पालक वगैरे इतकी धावपळ करतायत की बाबा ते एका म्हणजे काउन्सिलिंग बॅचमधलं एक उदाहरण सांगतो. 56 पर्सेंटाईल मिळालं होतं हा का आत्ता त्याला पहिल्या अटेम्प्टला. सेकंड अटेम्प्टचे मला माहिती नाही. त्या पालकांनी अक्षरशः पुण्यामधली सगळी कॉलेजेस स्टार्ट केली की कुठं काहीतरी डायरेक्ट ॲडमिशन्स काही भेटतं का, किंवा कमी पर्सेंटेलवरती काही मिळू शकतं का, स्पॉट राऊंडमध्ये काय होऊ शकतं का, अशा सगळ्या सिच्युएशन आहेत. मग या सिच्युएशनमध्ये एक काळजी काय घ्या, आता आपल्याकडे ॲडमिशनसाठी वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पहिला ऑप्शन्स आपला कॅप राऊंडचा असणार आहे, त्यानंतर स्पॉट, त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल सीट्स, आणि काही डायरेक्ट ॲडमिशन्स वगैरे जे काही मनी म्हणजे एक्स्ट्रा पैसे देऊन असेल, ह्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. मात्र कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा कॉलेजेस मिळतात. आता मी या काउन्सिलिंगच्या 5 ते 6 वर्षाच्या एक्सपिरियन्सने सांगतोय, शेवटी कॉलेजेसमध्ये जागा शिल्लक राहतात. कॉलेजेस फोन करून विद्यार्थ्यांना सांगायचे की सर आमच्या इथं जागा शिल्लक आहे, तुम्ही येऊन ॲडमिशन घेऊन जा. ठीक आहे, त्यामुळे काळजी करू नका. फक्त ही व्यवस्थित कॅप प्रोसेस कंप्लीट करा. इथं कुठे तुमच्याकडून चुका होणार नाही आहेत याची काळजी घ्या. कारण का कॅटेगरी असेल, डिफेन्स कोटा, होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, त्यानंतर मायनॉरिटी, याचे बेनिफिट्स तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये मिळणार आहेत. चांगली कॉलेजेस ठीकठाक तरी मिळणार. त्यामुळे हा जो डाऊट आहे ना, मला ॲडमिशन भेटेल का, ही ब्रँच सगळ्यांना ॲडमिशन भेटणार आहे. गल्लोगल्ली इतकी कॉलेजेस झालेली आहेत की तिथे ॲडमिशनसाठी मुलंच अवेलेबल नाही. त्यामुळे सगळ्यांना ॲडमिशन मिळणार आहे. फक्त काय, तुम्हाला पेशन्स ठेवायचं आहे. उगाच सगळ्यांनी ॲडमिशन घेतलं आहे, त्याला कमी पर्सेंटेज होते, सीट कन्फर्म केले म्हणून घाई गडबडीमध्ये कुठेही डिसिजन घेऊ नका, उगाच पैसे वाया घालवू नका. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. आजचा जो व्हिडिओ बनवतोय, पुढची आपली ॲडमिशन प्रोसेस काय असणार आहे, कॅप राऊंड्स कधी स्टार्ट होणार आहेत, ते कॅप राऊंडची एक्सपेक्टेड डेट काय आहे, कॅप रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होणार आहे, या सगळ्या गोष्टी मी एक्सपेक्टेड शेड्यूल आपल्या सी-ई-टी ॲडमिशनचं तुमच्यासाठी सांगतोय, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट नंतर पॅनिक व्हायला नको की डायरेक्टली आम्हाला कॅप राऊंडची लिस्ट भरायची वगैरे, असं काही नसतं. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आता सेकंड अटेम्प्टचा रिझल्टसुद्धा आलेला आहे, आणि लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त बाळांनो आता कॅप ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते. मग या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये मी थोडक्यात तुम्हाला आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे त्याबद्दल माहिती सांगतो की या पर्सनल काउन्सिलिंग, कारण का आता लवकरच आम्ही आमच्या बॅचच्या सगळ्या मीटिंग्स वगैरे स्टार्ट झालेल्या आहेत. त्यामुळे शक्य असेल तर लवकरात लवकर इनरोल करा, कारण का तुमची कुठलीही मीटिंग्स वगैरे मिस होणार नाहीत. कारण का आता कॉलेज लिस्ट बनवण्याची प्रोसेस वगैरे सगळे स्टार्ट होते आमचे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं की जर काही काउन्सिलिंग रिलेटेड काही तुमचे इश्यू असतील, म्हणजे या काउन्सिलिंग रिलेटेड काही इन्फॉर्मेशन, हा व्हॉट्सॲप नंबर देतोय. ॲट अ टाईम तुमची इतके कॉल्स येतात की सगळे रिसीव्ह करायला जमत नाही. तुमची काही कॉल्स मिस होऊ नयेत यासाठी सांगतोय की हा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे. जे काही डाऊट्स असेल पहिलं तिथं विचारा, कॉल असेल तर सुद्धा मी रिसीव्ह करेल. ठीक आहे, दुसरं आहे या काउन्सिलिंग बॅचचे बाळून फीचर्स सांगतो. ठीक आहे, बाकी काउन्सिलर्ससारखं तुम्हाला म्हणजे प्रीमियम बॅच, क्लासिक बॅच असं काही डिफरन्स नाही. एक बॅच आहे जी सगळ्यांसाठी कॉमन आहे, कारण का जे काही या MHT CETच्या काउन्सिलिंगमध्ये गरजेचं आहे ते सगळे त्या बॅचमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, आता पहिला आणि महत्त्वाचा फीचर काय, तर 24/7 डाऊट सपोर्ट. ठीक आहे, असं नाही आहे की तुम्ही ऑफिसला या आमच्या, तिथं बसा, वाट बघत बसा आणि आमचे असिस्टंट वगैरे कोणी असतील ते तुमचे गाईड वगैरे करतील, या गोष्टींमध्ये मला टाईमपास करायचं नाही आहे. एक आहे माझा पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर केलेला असतो या बॅचमध्ये. कधीही काही वाटलं डायरेक्टली कॉलवरती वाचा, जेणेकरून तुमचासुद्धा वेळ वाचेल आणि मला तुमचे डाऊट डायरेक्टली कॉलवरती क्लिअर करता येईल. त्यामुळे 24/7 डाऊट सपोर्ट दिलेला आहे. मी पर्सनली तुम्हाला गाईड करणार या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये, ना कुणी इतर नाही, मी स्वतः तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल. दुसरं आहे ते म्हणजे काय, पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट.
आता जसा तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे, त्यानंतर तुमचं पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज, ब्रँच कुठे हवे, या सगळ्या गोष्टी मी स्वतः तुमच्यासोबत कॉलवरती डिस्कस करणार आहे. कोणते चांगले ऑप्शन्स आहेत, कुठे मिळू शकतं वगैरे, या सगळ्या गोष्टी तुमच्याशी डिस्कस केल्यानंतरच तुमची कॉलेज लिस्ट बनवली जाते. त्यामुळे एकच कॉलेज लिस्ट सगळ्यांना नाही, प्रत्येक विद्यार्थ्याच्या रिक्वायरमेंटनुसार जी कॅप राऊंडसाठी बेस्ट कॉलेज लिस्ट आहे, सिक्वेन्सनुसार म्हणजे ॲक्च्युअल ऑप्शन फॉर्मची जी लिस्ट असते, सिरियल नंबर, कॉलेज नेम, कॉलेजचा ब्रँच कोड, कॉलेज कोड, सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात. त्यानंतर आहे लाईव्ह गायडन्स सेशन, जे आता लवकरच आमचे सगळे स्टार्ट झाले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅप राऊंड 1 पासून ते कॅप राऊंड 4 पर्यंत कॅपचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग कसं करायचं आहे, त्यानंतर ब्रँच सिलेक्शन असेल, फ्रीज निवडायचं की बेटरमेंट निवडायचं की फ्लोट करून पुढं जायचं, या सगळ्याबद्दल लाईव्ह सेशन्समध्ये तुम्हाला गायडन्स केलं जातं, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही काही अडचणी येणार नाही. आणि त्यानंतर आहे स्पॉट आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स, ज्याच्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत, कुठं अप्लाय केलं पाहिजेत, त्या रिगार्डिंग माहिती दिली जाते. कोणत्या कॉलेजचे किती कट ऑफ येऊ शकतात, मल्टिपल ठिकाणी कसं अप्लाय व्हायचं, यासाठी स्पॉट आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स आहे. आणि फक्त तुमचं ॲडमिशन कंप्लीट करून देणं हे आमचं एम नाही आहे, तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा, कारण का आता मी सुद्धा PICTमधून पास आउट आहे, IT बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे कोडिंग असेल, CGPA असेल, त्यानंतर MHADBTचे स्कॉलरशिप फॉर्म भरणं, यासाठी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला सुद्धा तुम्हाला गाईड केलं जाणार आहे. ठीक आहे. आता या काउन्सिलिंगचे जे चार्जेस आहेत, ठीक आहे, तर 2500 इतके चार्जेस आहेत. ज्यांना एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे रजिस्ट्रेशन बॉक्सची, नक्की एनरोल करा. एक हे आहे की या ॲडमिशन प्रोसेसमध्ये म्हणजे कॅप राऊंड थ्रू इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आणि स्पॉटमधून जे काही तुमच्यासाठी बेस्ट कॉलेज असेल ते आम्ही मिळवून द्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे. जर काही डाऊट असेल, मी व्हॉट्सॲप नंबर इथं दिलेला आहे. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की ॲडमिशन प्रोसेस आपलं CETचं कधी चालू होणार आहे. लक्षात ठेवा, आता आपण या स्टेजला आहोत की सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. ठीक आहे. मग पुढं काय, एक आहे आज रिझल्ट डिक्लेअर झाला आहे म्हणजे उद्यापासून कॅप राऊंड स्टार्ट होणार आहेत का, किंवा मला उद्यापासूनच कॉलेज लिस्ट अपलोड करायचं आहे का? नाही, कॉलेज लिस्ट अपलोड करायला अजून तुमच्याकडे खूप वेळ आहे. किती वेळ आहे सांगतो. आता रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर MHT CETचं CET सेल आपलं काय करतं, तर पहिली स्टेप असते कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ठीक आहे. त्यामुळे हे जे आहेत या 3 स्टेप एका वेळी चालू होतात. ठीक आहे. या स्टेप कधी चालू होतात, कारण का आज डिक्लेअर झाला आहे रिझल्ट, त्यामुळे काय करेल CET सेल ॲप्रॉक्सिमेटली 1-1.5 आठवड्याचा वेळ घेतं, कारण का ते भरपूर वेळ घेतं. त्यामुळे पॉसिबिलिटी काय आहे, तर पहिली स्टेप जी आहेत आपली 28, त्यामुळे जी पहिली जी आपली स्टेप आहे ती जी आहे कॅप रजिस्ट्रेशन, ती 28 जून और फर्स्ट वीक ऑफ जुलै याच्या दरम्यान स्टार्ट होईल. ठीक आहे. आता हे कॅप रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ना, यालाच कमीत कमी CET सेल 10 ते 15 दिवस देतं. याच्यामध्ये काय करावं लागतं, जसा तुम्ही CETचा ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता एक्झामसाठी, तसाच आता कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स सगळे तुमच्या कॅटेगरीनुसार अपलोड करायचे, सगळे डिटेल्स तुमचे भरायचे, CET सेलचं म्हणजे तुमचे दोन्ही अटेम्प्टचे पर्सेंटाईल, JEEचं स्कोर वगैरे सगळ्या डिटेल्स या कॅप रजिस्ट्रेशनमध्ये भरायचे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि स्क्रुटिनी सेंटर निवडायचं, म्हणजे जिथं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं. गेल्या वर्षी ऑनलाईन स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी दोन्ही होते. यावर्षी काय देतात ऑप्शन्स ते बघावे लागेल, त्यांचं ती गाईडलाईन्स येतात. आणि त्यानंतर काय होतं, तर त्या सेंटरला जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचं आणि एकदा त्या सेंटरनं तुमच्यावरती व्हेरिफिकेशनचा मार्क दिला की दिस स्टुडंट्स हॅव सक्सेसफुली व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स, तर तुमचं इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट होतं, जी सगळ्यात महत्त्वाची स्टेज आहे. ठीक आहे. हे 10 ते 15 दिवस आहेत. या स्टेपबद्दल इन डिटेल मी व्हिडिओ नक्की बनवेन. ठीक आहे. हे एकदा झालं की काय होतं, तर तुमची प्रोव्हिजनल मेरिट रँक्स येतात. ठीक आहे. म्हणजे रँक तुमच्या आत्ता येणार आहेत. लक्षात ठेवा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर हे कधी येतं, या 10 ते 15 नंतर 2 ते 3 दिवसांचा गॅप असतो आणि त्यानंतर तुमच्या रँक्स येणार. ह्या टेम्पररी असतात. मग त्याच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस होऊ शकतात. मग काय करावं लागतं, आपण ह्या स्टेपला जावं लागतं. ठीक आहे. मग या स्टेपला काय होतं, समजा तुम्हाला 3 दिवसांचा ग्रीव्हन्स पिरियड मिळतो आणि या पिरियडमध्ये तुम्हाला जर काही रँकमध्ये चेंजेस करायचे असतील, कॅटेगरी ॲड करायची असेल, रिमूव्ह करायची असेल, तर ती तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर आपली फायनल मेरिट रँक डिक्लेअर होतात, ते आपल्या फायनल रँक असणार. मग या रँकमध्ये पण तुम्हाला भरपूर रँक्स मिळतात. म्हणजे तुमची जनरल रँक मिळते, कॅटेगरी रँक मिळते, लेडीज असेल तर लेडीजसाठी वेगळी रँक मिळते, DFWSला अप्लाय केलं असेल TFWS, होम युनिव्हर्सिटी रँक, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, अशा 4 ते 5 प्रकारच्या रँक तुम्हाला वेगवेगळ्या मिळणार आहेत. ठीक आहे. मग आता यानंतर काय होतं, CET सेल सीट मॅट्रिक्स रिलीज करतं. ठीक आहे. सीट मॅट्रिक्स रिलीज केल्यानंतर
ठीक आहे. म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत, कुठल्या ब्रँचेस वाढल्या आहेत, त्यांच्या इनटेक काय आहेत, हे सगळं CET सेलला रिलीज करतं. हे कधी रिलीज करतं? कॅपराऊंड 1ची कॉलेज लिस्ट भरण्याआधी रिलीज करतं. म्हणजे जर विचार कराल तर आणि त्यानंतरची नेक्स्ट स्टेप असते कॅपराऊंड 1चा ऑप्शन फॉर्म्युलिंग किंवा कॉलेज लिस्ट भरणं. आता ही कॉलेज लिस्ट भरायला ॲप्रॉक्सिमेटली मला वाटतं की यावर्षी ती जुलैच्या एंडिंगला स्टार्ट होईल. ठीक आहे, जुलैच्या एंडिंगला. कारण का हे 10 ते 15 दिवस आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सगळं. त्यानंतर 2 ते 3 दिवसांनंतर आपली प्रोव्हिजनल मेरिट रँक येते. त्यानंतर 3 दिवसांचा ग्रीव्हन्स पिरियड असतो. त्यानंतर अगेन 2 ते 3 दिवसांनी आपली मेरिट रँक येते, फायनल मेरिट रँक. त्यामुळे या प्रोसेसमध्ये ॲप्रॉक्सिमेटली जुलैचा एंडिंग महिना लागणार आहे. त्यामुळे अजून आपल्याकडे कमीत कमी सांगतोय मी 1 महिना आहे तुमची कॉलेज लिस्ट. त्यामुळे घाई गडबड करू नका, अजून वेळ भरपूर आहे या प्रोसेसला. त्यामुळे तुम्ही कॅपराऊंड 1पर्यंत पुढच्या 1 महिन्यापर्यंत तुमची कॉलेज लिस्ट आरामात बनवून ठेवा. ठीक आहे. आता नेक्स्ट जी प्रोसेस आहे, कॅपराऊंड 1 ज्यावेळी स्टार्ट होतो त्यावेळी तुमचं कॉलेज लिस्ट भरायची असते. 3 दिवसांचा वेळ दिला जातो. त्यानुसार तुम्हाला एक कॉलेज CET सेल अलॉट करतं. जर ते कॉलेज अलॉट केलेलं आपल्याला 2 ऑप्शन्स असतात, फ्रीज आणि बेटरमेंट. ठीक आहे. आता बेटरमेंटचे पण रूल्स आहेत ना, ते चेंज केले आहेत आणि यावर्षी पण स्लाइटली ते रूल्स चेंज होणार आहेत. आता मी त्यावरती व्हिडिओ लवकरच अपलोड करेलच. ठीक आहे. मग जर तुम्हाला सीट हवी असेल किंवा बेटरमेंट करायचं असेल तर तुम्ही काय करावं लागतं, सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि सीट ॲक्सेप्टन्सचा स्टेटस द्यावा लागतो. आणि जर तुम्ही फ्रीज केलं तर तुम्ही काय करायचं, त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं. बेटरमेंट केलं तर पुढच्या राऊंडला जाऊन ॲडमिशन घ्यायचं. त्यामुळे ह्या तिन्ही स्टेप कॅपराऊंड 1चं सीट अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर होतात. ठीक आहे. इझी असते, इतकं काही डिफिकल्ट नाही आहे सेल्फ फ्रीज वगैरे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस असते की कॅपराऊंड 2 स्टार्ट होण्यापूर्वी तुम्हाला कॅपराऊंड 1ची वॅकन्सी एक मॅट्रिक्स रिलीज करतं. म्हणजे कॅपराऊंड 1 नंतर किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत कॅपराऊंड 2साठी. ठीक आहे. अगेन सेम प्रोसेस, कॅपराऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरायचा, कॅपराऊंड 2ची सीट अलॉटमेंट होईल, फ्रीज किंवा बेटरमेंट निवडायचं आणि परत तुम्हाला काय करायचं, ही प्रोसेस झाल्यानंतर कॅपराऊंड 3चा ऑप्शन फॉर्म होतो. सेम हीच प्रोसेस कॅपराऊंड 3ला पण होते, कॅपराऊंड 4ला पण होते. ठीक आहे. कॅपराऊंड 4 नंतर जे काही आपली सीट असेल ती तुम्हाला ॲक्सेप्ट करावी लागेल. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली लक्षात ठेवा, ऑगस्टमध्ये सगळे आपले कॅपराऊंड्स होणार आहेत. कॅपराऊंड 1, 2, 3 आणि 4. आणि आपले यानंतर तुम्हाला कॅपराऊंड 4 नंतर जी काही सीट असेल, ओके, त्यानंतर तुम्हाला रिपोर्ट आपलं जे काही कॉलेज मिळालेलं आहे तिथं जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. ॲडमिशन कन्फर्म केल्यानंतर तिथं डॉक्युमेंट्स वगैरे सगळे सबमिट करायचं आणि तिथं आपली कॅप प्रोसेस संपते. आणि त्यानंतर आपली स्टार्ट होते ILS सीट्स प्लस स्पॉट ॲडमिशन्स. ठीक आहे. हे राऊंड मला वाटतं दरवर्षीप्रमाणे सप्टेंबरमध्ये होतील. ठीक आहे. मग एकदा ते झाले की हे 1 आठवडा चालतात, 7 ते 8 दिवस चालतात. एकाच आठवड्यात सगळे हे राऊंड्स होतात आणि त्यानंतर मग तुमचं कॉलेज ॲप्रॉक्सिमेटली 15 सप्टेंबरच्या दरम्यान स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. ही ओव्हरऑल प्रोसेस असते. त्यामुळे प्रोसेसला ना वेळ खूप आहे, घाई गडबड करू नका. अजून वेळ भरपूर आहे कॉलेज लिस्ट वगैरे बनवायला. व्यवस्थित कॉलेज लिस्ट वगैरे बनवा. भरपूर ठिकाणी काउन्सिलर्स वगैरे बघतोय, काय होतं, एकच लिस्ट सगळ्यांना देतात आणि सांगतात तुम्हाला जी हवी ती कॉलेजेस ठेवा रँकिंगनुसार व्यवस्थित. फक्त काय करतात, कट ऑफच्या डिसेंडिंग ऑर्डरनं देतात. ओके, लिस्ट. मात्र कॉलेजच्या प्लेसमेंट्स कशा आहेत, ते व्यवस्थित आहेत का, अरेंज केलेले आहेत. कारण कित्येक वेळा मी ते ऑब्झर्व केलं आहे, पुण्यामधले चांगले कॅम्पसच्या प्लेसमेंट गेल्या 2-3 वर्षांपासून झालेल्याच नाही आहेत. म्हणजे कट ऑफ बघाल तर 93-94% आले. अशी सिच्युएशन आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, व्यवस्थित ही काउन्सिलिंग प्रोसेस करा. पर्सेंटेज कमी पडले मान्य आहे, परंतु कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुमच्याकडून काही चूक होता कामा नये याची काळजी घ्या. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. आता ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, नक्की एनरोल करा. कारण का ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही तुमचे डाऊट्स वगैरे काही राहणार नाहीत. तुमचे जे काही तुमच्या पर्सेंटेज योग्य कॉलेज आहे ते आम्ही मिळवून देऊ. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.